शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे सरकारला पीक विम्याची मुदत वाढवण्याची वेळ. सुधारित पीक विमा योजनेत काही निकष सरकारने बदलले असून पूर्वी 1 रुपयामध्ये पीक विमा भरता येत होता, मात्र ती पद्धत आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे 31 जुलैच्या मुदतीपर्यंत पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी रस दाखवला नाही. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवल्यामुळे सरकारवर पीक विम्याची मुदत वाढवण्याची वेळ आली असून आता या योजनेत सहभागाची तारीख वाढवून 14 ऑगस्ट केली आहे. दत्तात्रय भरणे नवे कृषी मंत्री, कोकाटेकडून कृषी खाते काढले, क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी. मराठा समाजाला सुधारित आरक्षण लागू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हटले. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदीवर सडकडून प्रहार केला आहे. पूरी दुनिया जानती है कि इंडियन इकोनॉमी इज डेड इकोनॉमी और बीजेपी ने इकोनॉमी को खत्म कर दिया है. खत विक्रेत्यांना ई पॉस प्रणाली अनिवार्य, नियमाचे उल्लंघन केल्यास परवाना होणार रद्द. पेरूचा हंगाम बहरला, बाजारात आवक वाढली. पावसामुळे मुरुड तालुक्यात भात लावणीचे काम पूर्ण. मते चोरणाऱ्यांना सोडणार नाही, राहुल गांधीचा निवडणूक आयोगाला सज्जडदम, चोरीचे 100% पुरावे. पूरे देश को पता लग जाएगा कि इलेक्शन कमीशन वोटर चोरी करा रहा है. स्टारलिंकला भारतात परवाना, गावोगावी पोहोचणार थेट इंटरनेट. वंदे भारत रेल्वे छत्रपती संभाजीनगर मधून ऑक्टोबरमध्ये धावणार, कराड यांच्या शिष्टमंडळाला रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन. छत्रपती संभाजीनगर येथून वंदे भारत ही रेल्वे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देताना खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार कल्याण काळे, या प्रसंगी खासदार उज्ज्वल निकम, खासदार शिवाजी काळगे, खासदार बलवंत वानखेडे आणि अतुल कराड उपस्थित होते. प्रत्येक शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ते बांधणार, बारमाही शेतरस्ते मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शेत व पानंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी समिती स्थापन करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकरी जोडप्याची कमाई 5,400 रुपये फक्त.